आदित्य गोडे दीदी राष्ट्र म्हणून काहीतरी खायचं. माझं नाव स्मिता शीर. आमचं गाव पेगलवाडी आहे. छोटंसं गाव आहे आमचं. खड्ड्यात रस्त्यात खड्डा. हे बघा आमच्या गावात किती खड्डे झाले. इकडे कोणी लक्ष पण देत नाही. काहीच नाही. इकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला शाळेत जायला त्रास होतो. कपडे सारे माखून जातात चिखलाने. आमची हीच इच्छा आहे की आमचे रस्ते थोडं चांगलं व्हायला पाहिजे. सगळं चांगलं व्हायला पाहिजे. पेगलवाडी मधल्या एका रस्त्याची भीषण अवस्था शालेय विद्यार्थ्यांनी दाखवली आणि तो रील इतका व्हायरल झाला की आता हे मुलं या गावामधले सेलिब्रिटी झालेत. हे दोन मुलं, ज्या मुलांनी हा रील तयार केला आणि एकूणच संपूर्ण शाळेत जाताना त्यांना या भीषण रस्त्यांवरच्या खड्ड्यांमधनं कसा प्रवास करावा लागतो हे वास्तव्य त्यांनी या रीलमधनं मांडलं आणि त्याच्यानंतर आता संपूर्ण गाव यांच्यासोबत उभं राहिलंय. तुझं काय नाव आहे बेटा? स्मिता शीत. बरं, तुम्ही व्हिडिओ तयार केला त्याचं काय कारण आहे? तुम्ही स्कूलमध्ये जाताना, शाळेत जाताना काय अडचण होते? आम्हाला जाता लई चिखल आहे रस्त्याला. जाताना सारा ड्रेस खराब होऊन जातो. आपण बघतोय की हे विद्यार्थी आहेत जे खरं तर पेगलवाडीतून आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात. मात्र शाळेत जात असताना अशा पद्धतीनं सगळे खड्डे जे आहेत त्या खड्ड्यांमधनं त्यांना आपल्या शाळेपर्यंत पोहोचावं लागतं. वर्षानुवर्षांची ही परिस्थिती आहे आणि त्यामुळे खरं तर गावातले विद्यार्थी एकीकडे पूर्णपणे वैतागलेले आहेत, पालक त्रासलेले आहेत. दुसरीकडे सरपंचांनी आणि इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रशासनाला पत्रव्यवहार करून हा रस्ता व्हावा यासाठी अनेकदा पाठपुरावा केला. त्याची दखल किमान प्रशासनानं घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. कॅमेरा पर्सन योगेश सह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी.